आज गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात। सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या आकार डिजी9 कडून हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष सगळ्यांना आनंदाचं, सुख समाधानाचं आणि आरोग्यदायी जाओ हीच इच्छा। गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस, पहिला सण, चैत्राची सुरुवात, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त। या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणं हे अत्यंत मंगलकारी मानलं जातं। गुढी म्हणजे आनंदाचं प्रतीक, नव्या आशा आकांक्षांच्या नव्या पालवीचं प्रतीक। सण तोच, प्रतीक तेच, पण संकल्प मात्र नवे। माणसाच्या धारण शक्तीला काहीतरी निमित्त हवं असतं, सुख संवर्धनासाठी प्रेरणादायी घटक हवा असतो, आणि तसे आपले मराठी सण आनंद घेऊन येतात। चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसाला आपल्या जीवनात अतिशय महत्त्व आहे, कारण याच वेळी वसंत ऋतूला प्रारंभ होत असतो। वसंत ऋतू हा उत्साहाचा आणि आनंदाचा ऋतू। गुढीपाडव्याचा पहिला संदर्भ पुराणांमध्ये मिळतो। रामायण काळात श्रीरामांनी आपल्या राज्यकारभाराला या शुभ दिनी आरंभ केला। इतकंच नाही तर शालिवाहनाने आपला नवीन शक या दिवसापासूनच सुरू केला। हा सण शेतकऱ्यांचा पण आहे, शेतातील पीक नियोजनाचा, मशागतीला सुरुवात करण्याचा दिवस। त्यामुळे शेती मातीतूनच उगवलेल्या आणि मराठी संस्कृती घडवणाऱ्या संतांच्या साहित्यामध्ये या दिवसाचा उल्लेख येणं हे साहजिकच आहे, कारण शेतकऱ्यांच्या परंपरा, त्यांचे सण उत्सव, त्यांच्या माध्यमातून तर संतांनी विठुरायाचा, समतेचा, बंधुभावाचा, प्रेमाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवला। वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी। ऐके संन्यासी आणि योगी, ऐसी एक वाक्यतेची जगी, गुढी उभविली अनेगी, शास्त्रांतरी। सज्जनांकरवी सुखाची गुढी उभारण्याची शाश्वती देतानाच ऐक्याचा आणि प्रेमाचा संदेशही ज्ञानोबा माऊली या माध्यमातून देतायत। ज्ञानेश्वर माऊली आपल्या अजून एका अभंगात म्हणतात, माझी या जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले। अशा प्रकारे गुढी म्हणजे बंधुभाव, प्रेमाचं प्रतीक असणारी, वारकऱ्यांची काव अथवा गेरूने रंगवलेली पताका घेऊन पंढरपूरला जाणं हीच माझी मनापासूनची आवड आहे, असं ज्ञानोबा माऊली म्हणतात। आपण जर विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की आपले हे जे सण आहेत ते आनंद, उत्साह, नवीन ऊर्जा घेऊन येतात, पण हेच सण हल्ली राजकीय वादात अडकताना दिसतायत। खरं म्हणजे आपल्या सणांना खूप मोठी परंपरा आहे। राजकारण, स्वार्थ हे सगळं नंतर आलं, पण आज सगळीकडे फक्त राजकारणच आहे। गुढीपाडव्यासारख्या सणालाही या राजकारणात अडकवून टाकलंय। दुर्दैवाने गुढीपाडव्याचा सुमंगल सणाचा संबंध छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येशी जोडण्यासाठी सोशल मीडियावरून अपप्रचार केला जातोय। असा संबंध जोडून हिंदूंच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न आहे, आणि अनेकदा अशा अपप्रचाराला नवीन पिढी बळी पडते। खरं म्हणजे इतिहासात कुठेही याचा संदर्भ आढळत नाही। त्यामुळे छत्रपती शंभू महाराजांच्या दुर्दैवी आणि अमानुष हत्येचा आणि गुढीचा काहीही संबंध नाहीये, हे मनावर बिंबवणं गरजेचं आहे। हिंदू संस्कृतीवर घाला घालण्यासाठी हिंदू सणांबद्दल अपप्रचार करायचा प्रयत्न अनेक वर्षांपासून केला जातोय। मुळात गुढीपाडव्याचा संबंध पुराणात आढळतो, तेव्हा हे असे अपप्रचार करणं आता तरी सोडा। सण हे कोणत्या एका जातीचे नसतात। जाती जातीत विभागला गेलेला समाज आज सणांमध्ये सुद्धा दुजाभाव करायला लागलाय, आणि ही खेदाची आणि गंभीर गोष्ट आहे। पण आजच्या चांगल्या दिवशी कोणताही राजकीय वाद आपल्याला घालायचा नाहीये। मराठी नवीन वर्षाची सुरुवात छान आणि सकारात्मकच करायची आहे। प्रत्येक सणाला परंपरा किंवा एक इतिहास असतो, आणि तो समजून घेणं का गरजेचं आहे हे आजचं राजकीय प्रदूषण पाहिलं की जाणवतं। काहीही झालं म्हणजे राजकारण करण्यासाठी काही मुद्दा नसेल की सणांना राजकीय वादात अडकवून द्यायचं, हे हल्ली अनेकदा पाहायला मिळतं। त्यामुळे प्रत्येक सणाचा, परंपरेचा डोळस अर्थ समजून घेणं गरजेचं आहे। सध्या संस्कृती रक्षणाचं, सद्गुण संवर्धनाचं महत्त्व वारंवार सांगितलं जातं, कारण हल्लीचं जीवनच खूप यांत्रिक झालंय। स्वतःसाठी, कुटुंबासाठी, एकमेकांसाठी आपल्याला वेळच नसतो।
आणि अशा वेळी हे सण आपल्यात नव चैतन्य, नवा उत्साह निर्माण करतात। आजच्या या शुभ दिवशी सगळ्या नकारात्मक वाईट भावना बाजूला सारून सकारात्मकतेची, आनंदाची गुढी उभारूया। सृजनाचं, सकारात्मक अनुभूतीचं नवीन पर्व आजपासून सुरू होणार आहे। आजपासून एक संकल्प करूया। आपल्या जीवनात जो यांत्रिकपणा आलाय किंवा राग, द्वेष, वैरभाव, नैराश्य, नकारात्मकता आलीये, ती झटकून आनंदाची, आरोग्यदायी, सकारात्मकतेची गुढी उभारूया। दुःख सारे विसरून जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू। दुःख सारे विसरून जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू। स्वप्न उरलेली नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू। स्वप्न उरलेली नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू। पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा। धन्यवाद।